आपण शॉर्ट टर्म बॉरिंग्स पर्यंत आलो होतो. शॉर्ट टर्म बॉरिंग्स त्यानंतर ट्रेड पेएबल आपण पोस्टिंग केले होते. ट्रेड पेएबलच्या पुढे पाहू. शॉर्ट टर्म बॉरिंग्स 1,58,720 रुपये आपण नोटची टोटल दाखवली. त्यानंतर ट्रेड पेएबल समोर क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिली 1,08,880 रुपये. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज मध्ये आपण अशा लायबिलिटीज घेतो की ज्या ट्रायल बॅलन्स मध्ये आलेल्या आहेत परंतु वरची हेडिंग मध्ये आलेल्या नाहीयेत, त्या लायबिलिटीज आपण घेतो. किंवा ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचरची जर ऍडजस्टमेंट असेल तर त्याची देखील पोस्टिंग आपण अदर करंट लायबिलिटीज मध्ये करतो. तर त्यासाठी आधी आपण ट्रायल बॅलन्स चेक करू. ट्रायल बॅलन्स मध्ये पहा, ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइड चेक करा. एखादी लायबिलिटी आहे का बिल्स पेएबल वगैरे की जी पोस्टिंग करायची राहिलेली आहे, तर ट्रायल बॅलन्स मध्ये अशी कोणतीही लायबिलिटी नाहीये. त्यानंतर ऍडजस्टमेंट चेक करू. ऍडजस्टमेंट मध्ये पहा, 5वी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटी आउटस्टँडिंग फॉर द इयर. मग इंटरेस्ट ऑन डिबेंचर, डिबेंचरवर आपल्याला व्याज कॅल्क्युलेट करावं लागेल. डिबेंचर 8% डिबेंचर्स आहेत आणि डिबेंचरची अमाऊंट आहे 3 लाख रुपये. मग डिबेंचरवर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचंय. मग त्यासाठी नोट घ्या, नोट घ्या. नोट नंबर 4 अदर करंट लायबिलिटीज. ही नोट आपण यासाठी घेतोय की इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन दाखवायचंय म्हणून 8% ऑन 3 लाख, 8% 3 लाखावर काढा, 8,24,000. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर इन ब्रॅकेट 8% ऑन 3 लाख, अमाऊंट मध्ये 24,000. नोटची टोटल पण येईल 24,000. अदर करंट लायबिलिटीजची नोट घ्या, नोट नंबर 4. नोट नंबर 4 अमाऊंट मध्ये 24,000. त्यानंतर ही अमाऊंट अदर करंट लायबिलिटीज समोर लिहून टाका 24,000 रुपये. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये आपण प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज्ड डिव्हिडंड यासारखे आयटम लिहितो. आधी ट्रायल बॅलन्स चेक करू, त्यानंतर ऍडजस्टमेंट चेक करू. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइडच पाहायची. क्रेडिट साइडला कोणताही आयटम नाहीये. ऍडजस्टमेंट चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये पहा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे पण ती 50% नेट प्रॉफिट वर सांगितली. आता नेट प्रॉफिट आपल्याला आता लगेच समजणार नाही, जेव्हा आपण पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेला आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. त्यामुळे ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपल्याला लगेच देता येणार नाही. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड आहे बघा, टू डिक्लेअर 5% डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर कॅपिटल. 5% डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे कॅपिटलवर. आता ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला डिव्हिडंड पेड आहे परंतु तो इंटरिम डिव्हिडंड आहे. बघा ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिटला इंटरिम डिव्हिडंड पेड आहे. इंटरिम डिव्हिडंड वेगळा असतो आणि वर्षाच्या शेवटी दिला जाणारा वेगळा असतो. जर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की प्रपोज्ड इंटरिम डिव्हिडंड फॉर 6 मंथ एंडेड ऑन आणि मग पुढे पर्सेंटेज असते, तर मग तो हाच डिव्हिडंड असता इंटरिम डिव्हिडंड. पण हा वेगळा आहे आणि तो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला वेगळा आहे. बघा ऍडजस्टमेंट मध्ये इथे तारीख वगैरे नाहीये, इंटरिम डिव्हिडंडचा उल्लेख नाहीये किंवा 6 मंथ एंडेड वगैरे असा पण उल्लेख नाहीये. याचा अर्थ हा वर्षाच्या शेवटी दिला जाणारा फायनल डिव्हिडंड आहे, म्हणून याचा इफेक्ट वेगळा पडेल आणि इंटरिम डिव्हिडंडचा इफेक्ट वेगळा पडेल. मग हा जो फायनल डिव्हिडंड आहे याचा एक इफेक्ट आपल्याला अप्रोप्रिएशनला द्यायचा आहे प्रपोज डिव्हिडंड म्हणून, आणि दुसरा इफेक्ट आपण प्रपोज डिव्हिडंड म्हणून शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला दाखवणार आहोत. पण शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची जी नोट आहे तिची बेरीज लगेच होणार नाही, कारण की त्यामध्ये आपल्याला जो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा इफेक्ट द्यायचा आहे तो सगळ्यात शेवटी द्यावा लागेल. म्हणजे आपली जशी 2 नंबरची नोट टोटल व्हायची राहील तशीच ही पण नोट आपली टोटल होणे बाकी राहील. तिची टोटल आपण नंतर करणार आहोत. मग शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची नोट घ्या, नोट नंबर 5 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. नोट नंबर 5 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. त्यामध्ये घ्या प्रपोज्ड डिव्हिडंड कंसात 5% ऑन 9,50,000.
5% ऑन 9,50,000. 9,50,000वर 5% कॅल्क्युलेट करा. अमाऊंट मध्ये 47,500 रुपये. ह्या नोटची लगेच बेरीज होणार नाही, कारण की ह्या नोटला आपल्याला नंतर जो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा इफेक्ट आहे तो देखील द्यायचा आहे. 5% आपण कॅपिटलवर कॅल्क्युलेट केलेली आहे. आता लायबिलिटी साइडचं हे शेवटचं हेडिंग होतं. आता ऍसेट साइडला सुरुवात करा. ऍसेट साइडला सुरुवात करताना पहिला आयटम आहे टँजिबल ऍसेट्स. मग टँजिबल ऍसेट मध्ये आपण डोळ्यांना दिसणाऱ्या आणि ज्यावर डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं अशा ऍसेट्स घेतो. त्यासाठी प्रॉब्लेम पहा. आता डेबिट साइड सुरू होते. पहिली ऍसेट आहे लँड अँड बिल्डिंग, दुसरी आहे प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, लूज टूल्स. अशा 4 ऍसेट दिसत आहेत. परंतु लूज टूल्स वरची जी ऍडजस्टमेंट असेल डेप्रिसिएशनची, तर लूज टूल्स आपण टँजिबलला घेणार आहोत. अन्यथा इन्व्हेंटरीजला लूज टूल्स दाखवले जातात. म्हणून आणखी एक ऍसेट आहे बघा, मोटर व्हेकल 10,000. म्हणजे एकूण 5 ऍसेट्स आहेत. लँड अँड बिल्डिंग 7,62,400, प्लांट अँड मशिनरी 5,60,000, फर्निचर 14,000, लूज टूल्स 38,000 आणि मोटर व्हेकल 10,000. आता आपण फक्त चेक करून घेऊ की लूज टूल्स वर ऍडजस्टमेंट आहे का. ऍडजस्टमेंट्स पहा. डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरीवर आहे, फर्निचरवर आहे, पण लूज टूल्सवर नाहीये. जर लूज टूल्सवर डेप्रिसिएशन नसेल तर लूज टूल्स आपण इन्व्हेंटरीज मध्ये घेतो. मग 5च्या ऐवजी 4च ऍसेट आपल्याला टँजिबल ऍसेट समोर दाखवायचे आहेत. मग पुढची नोट घ्या, नोट नंबर 6. टँजिबल ऍसेट्स. टँजिबल ऍसेट्स त्यामध्ये घ्या लँड अँड बिल्डिंग 7,62,400, 7,62,400, प्लांट अँड मशिनरी 5,60,000 इनर कॉलमला, लेस डेप्रिसिएशन 28,000, आउटरला 5,32,000, मोटर व्हेकल 10,000 आणि फर्निचर इनर कॉलमला 14,000, लेस डेप्रिसिएशन 10%, 1,400, 14,000वर 10%, आउटरला 12,600, आउटरला 12,600. नोटची बेरीज करा. लँड अँड बिल्डिंग घेतली 7,62,400, प्लांट अँड मशिनरी इनरला घेतली 5,60,000, लेस डेप्रिसिएशन 5%, 28,000, आउटरला 5,32,000, मोटर व्हेकल आउटरला 10,000, फर्निचर इनरला 14,000, लेस डेप्रिसिएशन 10%, 1,400, आउटरला 12,600. नोटची बेरीज केली, बेरीज आली 13,17,000. स्टेटमेंट कडे या. टँजिबल ऍसेटच्या समोर लिहा नोट नंबर 6 आणि अमाऊंट मध्ये 13,17,000. अमाऊंट मध्ये 13,17,000. त्यानंतर इनटँजिबल ऍसेट समोर आपण गुडविलची अमाऊंट लिहित असतो. प्रॉब्लेम मध्ये गुडविल दिलेला आहे. गुडविलची अमाऊंट चेक करा. गुडविल आहे बघा 63,000 रुपये. इनटँजिबल ऍसेट समोर 63,000 रुपये गुडविलची अमाऊंट पोस्टिंग करा. 63,000 रुपये गुडविलची अमाऊंट पोस्टिंग करा. त्यानंतर कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस नाहीये. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट समोर आपण इन्व्हेस्टमेंट लिहितो. इन्व्हेस्टमेंट ही गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट किंवा डेबिट साइडला आलेले शेअर्स आणि डिबेंचर्स पण असू शकते. आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये 5% गव्हर्नमेंट बॉन्ड्स कंसात फेस व्हॅल्यू 50,000 रुपये दिलेली आहे आणि अमाऊंटच्या कॉलमला 49,000 आहेत. जी कंसातली फेस व्हॅल्यू आहे ती आपण इंटरेस्ट साठी वापरतो आणि हे जे 49,000 आहेत हे आपण पोस्टिंग साठी वापरणार आहोत. म्हणून नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर अमाऊंट लिहा 49,000. नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर अमाऊंट लिहा 49,000. त्यानंतर अदर नॉन करंट ऍसेट यामध्ये आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस घेत असतो. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स,
अंडर रायटिंग, कमिशन असे जे आयटम आहेत ते आपण इथे पोस्टिंग करतो आणि त्यावर जनरली राईट ऑफची ऍडजस्टमेंट असते. डेबिट साइड चेक करा, यापैकी कोणता आयटम आलाय का. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आलाय बघा 22,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मध्ये त्यावर ऍडजस्टमेंट देखील आहे राईट ऑफची. राईट ऑफ 40% ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग नोट घ्या, नोट नंबर 7. नोट नंबर 7. अदर नॉन करंट ऍसेट, त्यामध्ये घ्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनर कॉलमला 22,000 लेस रिटर्न ऑफ 40%, 40% लेस रिटर्न ऑफ 40%. 22,000च्या 40% कॅल्क्युलेट केले ते आले 8,800 रुपये. लेस करून आउटरला 13,200 रुपये. लेस करून आउटरला 13,200 रुपये. नोटची बेरीज तेवढीच येईल 13,200 रुपये. अदर नॉन करंट ऍसेटची आपण नोट घेतली, नोट नंबर 7. त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पोस्टिंग केले 22,000 रुपये. त्यातून 40% रिटर्न ऑफ केले 8,800 रुपये. आउटरला 13,200. नोटची टोटल पण आली 13,200. स्टेटमेंट कडे या आणि अदर नॉन करंट ऍसेट समोर लिहा 13,200. नोट नंबर 7. नोट नंबर 7. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे करंट इन्व्हेस्टमेंट. ऑलरेडी आपण इन्व्हेस्टमेंट पोस्टिंग केलेली आहे म्हणून पुन्हा काही करंट इन्व्हेस्टमेंटला दाखवायची नाही. त्यानंतर इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज मध्ये आपण जनरली क्लोजिंग स्टॉक घेतो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 2 आयटम पोस्टिंग करायचे आहेत. एक आहे लूज टूल्स, कारण की तो आपण याला घेतलेला नाहीये, कशाला, फिक्स ऍसेटला, म्हणून तो पुन्हा घ्यावा लागेल आपल्याला. लूज टूल्स तो फिक्स ऍसेटला, टँजिबल ऍसेटला पोस्टिंग झालेला नाही. आणि क्लोजिंग स्टॉक असे 2 आयटम घ्यायचे म्हणून नोट घ्या. नोट नंबर 8 इन्व्हेंटरीज. त्यामध्ये 2 आयटम दाखवा, लूज टूल्स आणि क्लोजिंग स्टॉक. लूज टूल्स आहे 38,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 1,80,000. लूज टूल्स आपण का घेतले इन्व्हेंटरीला, तर त्यावर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून त्याला इन्व्हेंटरीज किंवा स्टॉक समजलं जातं. नोटची बेरीज करा 2,18,000. 2,18,000 ही बेरीज दाखवा इन्व्हेंटरीच्या हेडिंग समोर. नोट नंबर 8 अमाउंट मध्ये 2,18,000. 2,18,000. इन्व्हेंटरीज मध्ये आपण 2 आयटम पोस्टिंग केले, लूज टूल्स आणि क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला होता, लूज टूल्स ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल मध्ये आपण घेतो बिल्स रिसिवेबल आणि सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे का ते चेक करा. डेबिट साइडला बघा बिल्स रिसिवेबल आहेत आणि सन्ड्री डेटर्स पण आहेत. बिल्स रिसिवेबल 54,720 रुपये, सन्ड्री डेटर्स 83,000 रुपये. ट्रायल बॅलन्स मध्ये पण आरडीडी आलेली आहे, पण ट्रायल बॅलन्स मधली आरडीडी ओल्ड असते, आपण न्यू आरडीडी लेस करत असतो. म्हणून ऍडजस्टमेंट मध्ये आरडीडी आहे का चेक करा. आहे आरडीडी 5% ऑन डेटर्स दिलेली आहे. मग नोट घ्या. नोट घ्या. नोट नंबर 9 ट्रेड रिसिवेबल. त्यामध्ये सन्ड्री डेटर्स इनरला घ्या 83,000 लेस आरडीडी 5%. 83,000 वर 5% कॅल्क्युलेट करा. 4,130 रुपये. 4,130 नाही 150 करा. 4,150 रुपये. 4,150 रुपये. आउटरला 78,850 रुपये. आउटरला 78,850 रुपये. त्यानंतर घ्या बिल्स रिसिवेबल 54,000. एक मिनिट, बिल्स रिसिवेबलची अमाऊंट चेक करून घ्या.
बिल्स रिसिवेबल 54,720 रुपये. 54,720 रुपये. आणि नोटची बेरीज करा. नोटची बेरीज करा. नोटची बेरीज येते 1,33,570 रुपये. नोटची बेरीज येते 1,33,570 रुपये. ट्रेड रिसिवेबलच्या नोटला आपण डेटर्स पोस्टिंग केले, त्यातून आरडी मायनस केली आणि बिल्स रिसिवेबल पोस्टिंग केले. दोन्ही अमाऊंटची बेरीज केली. दोन्हींची बेरीज आली 1,33,570 रुपये. आता ही अमाऊंट घ्या बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला घ्या. बॅलन्स शीटला ट्रेड रिसिवेबलच्या समोर पोस्टिंग करा. 1,33,570 रुपये. बाकीचे बॅलन्स शीटचे 3 आयटम आपण उद्याच्या लेक्चरला पाहूयात.